उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचं समन्स. 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचं समन्स. 2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता आणि व्हिडिओतील मजकूर एडिट करून बदनामी केल्याचा आरोप डावखरेंनी केला होता. गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा. अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी हे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनने झालेल्या गोळीबारावरून संजय राऊतांची टीका. तर पुणेकरांनी अमित शहांच्या दौऱ्याचा विरोध करावा, राऊतांचं आवाहन. गृहमंत्र्यांचं लाठीचार्जवरती काही स्टेटमेंट का नाही आलं? ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा सवाल आहे. संसदेच्या बाहेर इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन. अमित शहांनी संसदेत यावं, विरोधकांच्या घोषणा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. अंतिम युक्तिवादासंदर्भात आजच्या सुनावणीकडे यावेळेस निर्देश मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेचा वापर. व्हायरल क्लिपमध्ये विजय चौधरी यांच्याकडून रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. महिलांबाबत विजय चौधरी यांनी घाणेरडे शब्द वापरले अशा लोकांमुळे भाजपची प्रतिमा वाईट होतीये. विजय चौधरी यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून एकनाथ खडसेंची टीका. तर विजय चौधरी 25-30 वर्षांपासून दारूच्या धंद्यात आहेत, खडसेंचा आरोप आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरींचा राजीनामा. डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांकडून चौधरींच्या हकालपट्टीचीही मागणी. माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको, चौधरींच्या राजीनाम्यामध्ये उल्लेख आहे. बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई आहे. पुणे विद्यापीठाचा कर्मचारी रमेश मुखेकर याचं निलंबन करण्यात आलंय. पुणे विद्यापीठाची प्रेस नोट रोहित पवार यांच्याकडून शेअर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट डिग्री विकत मिळते.